मंडळी, लोकसभेची निवडणूक एक एक दिवसानं जवळ येते. उमेदवारी भरण्याची पहिली तारीख सुद्धा झाली. पण महाविकास आघाडीतल्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. अनेक जागा अशा आहेत, त्यातली एक आहे ठाणे जिल्ह्यातली भिवंडीची. भिवंडीच्या जागेवरून शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. हा वाद नेमका काय आहे आणि त्याही पलीकडे जाऊन कोणाचं पारडं जड आहे तेच आपण समजून घेऊयात. भिवंडी लोकसभा मतदारसंघ कुणाचा, काँग्रेसचा की शरद पवार गटाचा, याबद्दल पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात मोठा संभ्रम आहे आणि वाद सुद्धा. पण आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न मात्र सुरू ठेवले. कोकण विभागातल्या 7 मतदारसंघांपैकी एक आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ. इथे काँग्रेस मजबूत आहे. आत्तापर्यंत काँग्रेसनं 8 वेळेला इथून खासदार निवडून लोकसभेत पाठवलाय. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. मागच्या 3 लोकसभा निवडणुकांपैकी 2009च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार इथून निवडून आला. पण नंतरच्या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा इथे सपशेल पराभव झाला. तरीसुद्धा ही जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असं पक्षाचं म्हणणं आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून काही जण इच्छुक सुद्धा आहेत. त्यातच भारत जोडो न्याय यात्रा याच मतदारसंघातून गेली, त्यामुळे काँग्रेस जरा जास्तच आग्रही आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या जागेसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. 2014 आणि 19 मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला, तेव्हा यंदा राष्ट्रवादीलाही जागा मिळाली पाहिजे असं शरद पवार गटातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र हा मतदारसंघ जर राष्ट्रवादीला सोडला ना, तर आम्ही पक्षाच्या विरोधात असहकाराची भूमिका घेऊ असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देऊन टाकलाय. सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना भाजपनं 3ऱ्यांदा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. बैठका तसंच भेटींच्या माध्यमातून पाटील यांनी आपला प्रचार सुरूही केलाय. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या अंतर्गत वादामुळे कपिल पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हे अजूनही काही निश्चित होत नाहीये. तूर्तास भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीबद्दल वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे काँग्रेससह शरद पवार गटातल्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय. अर्थात हे करताना इच्छुक असलेले उमेदवार, निवडणुकीमध्ये खर्च करण्याची क्षमता, लोकांशी सामोपचारानं वागणं किंवा लोकांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणं, असे याशिवाय जातीचा क्रायटेरिया सुद्धा इथे महत्त्वाचा आहे. पाहूयात कुठला पक्ष आणि कोणता उमेदवार बाजी मारतो ते.